नागपुर जिले की रामटेक देवलापार एवं पारशिवनी तहसील अंतर्गत दिनों दिन बढ़ते बाघ एवं तेंदुओं के हमले के कारण हो रही जनहानि को लेकर नागरिक अधिकार मंच ने पत्रकार परिषद ली, जिसमें शासन प्रशासन से हिंसक जानवरों के बढ़ते हमले पर सख्त उपाय योजना करने की मांग की गई। रामटेक एवं पारशिवनी सहित देवलापार वन परिक्षेत्र अंतर्गत पिछले कुछ माह में दर्जनों नागरिकों सहित पालतू पशुओं का शिकार बाघ एवं तेंदुओं के द्वारा किया गया है, जिसके कारण नागरिकों में इतनी दहशत बढ़ गई है कि नागरिकों के द्वारा शाम 6 बजे के बाद घर से निकलना बंद कर दिया गया है। पत्रकार परिषद के माध्यम से नागरिकों ने शासन प्रशासन को इस मानव वन्य जीव संघर्ष को रोकने के लिए बेहतर उपाय योजना करने की मांग की है एवं किसानों को वन विभाग की तरफ से वन्य प्राणियों से खेतियों में होने वाली फसल के नुकसान की भरपाई भी जल्द से जल्द मिलने की मांग की है। इसके चलते नागरिक अधिकार मंच की तरफ से आंदोलन की चेतावनी भी दी गई है। तर आदिवासी क्षेत्र बरेचसे आता घटना वाढत चालले, दिवसेंदिवस वाढत चालले। आज हे झालं, लगेच आता 1 तासाचा अपडेट आमच्याकडे हे आहे की चवारी गावामध्ये पुन्हा तो वाघ प्रेझेंट झालेला होता। तर असे लोकांचं दहशतमध्ये वाघाच्या हल्ल्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि मूलभूत गरजा जे आहेत, लोकांचे दैनंदिन गरजा आहेत, त्यामध्ये दुर्लक्ष होत आहे। त्यांचा म्हणजे जंगलात जाणे येणे किंवा घराच्या बाहेर पडणे पण आता शक्य नाही आहे। रामटेक तालुक्यात मुसेवाडी जो हा गाव आहे, यामध्ये सायंकाळी 6 वाजले की लोकांचा म्हणजे प्रवासच बंद होऊन जाते। म्हणजे इथपर्यंत लोकांमध्ये दहशत वाढलेला आहे वाघाचा आणि बिबट्याचा। आदिवासी भागात जंगलालगत वाघाची जी प्रचंड दहशत या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ही दहशत एवढी जबरदस्त आहे की जंगलालगतच्या गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही। त्यांना शासनाकडून 25 लाख रुपये नुकसान भरपाई, त्याच्या जीवाची नुकसान भरपाई 25 लाख रुपये दिल्या जाते। एखाद्या जीवाची किंमत 25 लाख रुपये असू शकते का? एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का? ही पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा। लोकवर्गणीतून आम्ही 25 नाही 50 लाख रुपये त्या अधिकाऱ्याला, एखाद्या शासनाच्या प्रतिनिधीला द्यायला तयार राहू। रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात जवळपास 10-12 लोक मागच्या कालावधीत मारले गेली, अनेक जण जखमी झाली, शेकडोच्या संख्येनं गुरांचा जीव गेला आणि त्यासाठी शासनाकडून जी उपाययोजना केल्या जाते ती तुटपुंजी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर शासनाने त्वरित उपाययोजना करावी। अन्यथा पुढील कालावधीत लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास आणि त्यासाठी उग्र आंदोलन शासनाविरुद्ध लोकप्रतिनिधींविरुद्ध उभं राहिल्यास त्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अजय मेहरकुले, रामटेक।